कम्युनिस्ट पार्टीच्या व्यासपीठावर अधिक काम करण्याची, व्यापक काम करण्याची किंवा राज्य पातळीपर्यंत काम करण्याची संधी मला मिळाली. वेगवेगळ्या कम्युनिस्ट चळवळीच्या नेतृत्वाखालच्या कितीतरी ज्या युनियन आहेत, कामगार चळवळ असेल, शेतकरी चळवळ असेल, असंघटित कामगार वर्ग असेल, फॉरेस्ट बहुदारांचा एक वर्ग असेल, अगदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची सुद्धा युनियन मानण्यापासून विडी कामगार चळवळीपर्यंत प्रत्येक संघटनात्मक पातळीवर आणि ज्याला संघर्ष म्हणूया आपण, अशा कामगारांच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या मध्ये आम्ही काम करू लागलो. आणि या तालुक्यानं आणि ह्या जिल्ह्यानं, अकोले तालुक्यानं आणि अहमदनगर जिल्ह्यानं कार्यकर्ता म्हणून मला स्वीकारलं आणि माझा एक कार्यकर्त्याचा म्हणून जीवन प्रवास सुरू झाला. कम्युनिस्ट पार्टीमध्ये मी प्रथम पासून तर 2006 पर्यंत त्या पक्षात मी काम केलं. अकोले तालुका या तालुक्याच्या मातीत मुळातच डाव्या विचाराचे इंगळ जणू काही पुरलेले आहेत. कोणीतरी यावर फुंकर घालावी की ते प्रज्वलित होतात. तशा प्रकारे कम्युनिस्ट चळवळीतून काम करता करता आम्ही एका बाजूनं संघर्ष करायचा, पण दुसऱ्या बाजूनं तालुक्याच्या विकासाच्या साठी, उत्कर्षाच्या साठी सुद्धा आपण दुसऱ्या बाजूनं प्रयत्न करायचे. असं जेव्हा आम्ही काम सुरू केलं तेव्हा वेगवेगळ्या संस्था निर्माण मी स्वतः करत गेलो. एका बाजूनं कम्युनिस्ट चळवळ आणि तिचे विचार, आंदोलन हे जसं साधन आहे, तसं काही संस्थांची निर्मिती करणं आणि आपल्या भागातलं मागासलेपण त्या मार्गाने दूर करणं, हा एक विचार माझ्या मनात सातत्याने होता. अगदी उदाहरणासह जर बोलायचं झालंच तर शैक्षणिक मागासलेपण आहे, पण ते घालवण्याच्यासाठी शैक्षणिक संस्था उभी केली पाहिजे. शैक्षणिक मागासलेपण दूर केलं पाहिजे. दुर्गम, डोंगराळ, आदिवासी बहुल तालुका, त्या तालुक्यातला शेतकरी वर्ग, गरीब वर्ग याच्यापर्यंत शिक्षणाचे दरवाजे खुले करून द्यायचे असतील आणि इंग्रजी माध्यमापासून वेगवेगळ्या अशा प्रकारचे युनिट सुरू करून जर शैक्षणिक प्रगतीमध्ये सहभाग घेता येईल, या उद्देशाने मी सुरुवातीला काम सुरू केलं आणि अभिनव नावाची एक संस्था आज उत्तम रीतीनं चालू आहे. कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. शेतकऱ्यांची ती एक माऊली आहे, शेतकऱ्यांची ती सावली आहे. म्हणून मी कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये अशी एकही संस्था नाही की ज्या संस्थेत मी स्वतः काम केलेलं नाही. विशेष करून सध्या भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यावर मी सलग 30 वर्ष संचालक, 5 वर्ष उपाध्यक्ष म्हणून मी काम केलं. भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जणू काही सहकारी संस्थांमध्ये काम कसं करावं याचं ते वर्कशॉप होतं. म्हणून मी अनेकदा असं म्हटलेलं आहे की मी भाऊसाहेब थोरात विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. मग सहकारी पतसंस्था, आजही मी सहकारी बँकेवर काम करतोय, मी सहकारी दूध संघात काम केलंय, कितीतरी संस्था आहेत. मला असं वाटतं की एकही सहकारी संस्था आणि एज्युकेशन फील्डमध्ये माझ्याकडून काम झालं नाही अशी एक पण संस्था नाही. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेपासून मी तिथे काम केलं. असं वेगवेगळ्या संस्थांवर काम करत त्या संस्थांचं साधन समजून, त्या साधनानं साध्य जे काही आपलं आहे की माणूस हाच आपला प्रगतीचा केंद्रबिंदू मानून त्या माणसाच्या साठी काम करायचं असेल तर ह्या सहकारी संस्था असो, शैक्षणिक संस्था असो, या संस्थांमधून आपण काम करत गेलं पाहिजे. आजही बुवासाहेब नवले सहकारी पतसंस्था आहे, बुवासाहेब नवले मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था आहे, अभिनव शिक्षण संस्था आहे. या सगळ्या संस्थांमध्ये आजही मी कार्यरत आहे आणि प्रचंड विश्वास संपादन करून आज या आर्थिक संस्था उत्तम रीतीनं आणि उन्नत पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातोय. जिल्हा परिषदेवर सुद्धा मी काम केलंय. मला वाटतं की जेवढी संधी मला मिळत गेली त्या सगळी संधीचं एका अर्थानं सोनं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. माझ्या कुटुंबाला राजकीय आणि सामाजिक अशा प्रकारचा वारसा प्रथमपासून आहे. माजी मंत्री ज्यांचं महाराष्ट्रात उत्तम प्रशासक म्हणून ज्यांचं नाव आहे ते स्वर्गीय श्रद्धेय बी.जे. खताळ पाटील हे माझे आजोबा आहेत आणि माझे आजोबा दगडूबाबू नवले हे स्वातंत्र्य सैनिक आहे. बुवासाहेब नवले आणि मुरलीधर मास्तर नवले या माझ्या प्रेरणा आहेत. सध्या भाऊसाहेब थोरात आणि तत्सम कॉम्रेड पी.बी. कडू पाटील अशी सगळीच कितीतरी नावं घेता येतील की यांनी आम्हाला घडवलं. माझ्या कुटुंबामध्ये मला प्रथमपासून तर आजपर्यंत जो वारसा आपले आजोबा चालवित आले तोच वारसा वडिलांनी पण चालवला, तोच वारसा मी पण चालवतोय. सामाजिक क्षेत्रात समाजाच्या साठी आयुष्य वेचायचं, पण स्वावलंबन मात्र आपल्या कुटुंबाचं विसरायचं नाही. जर आपल्याला अभिमानानं, स्वाभिमानानं आपलं जीवन सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात जर व्यतीत करायचं असेल तर त्या स्वाभिमानासाठी स्वावलंबन कुटुंबाचं असायला पाहिजे. मी यात बिलकुल मागे राहिलो नाही. माझे 2 भाऊ आजही आहेत, मी तिसरा, मी थोरला आहे. आम्ही आजही व्यापार, उद्योग आणि शेती
या क्षेत्रामध्ये आजही अकोले तालुक्यात आमचं कुटुंब हे सर्वांना परिचित आहे. स्वावलंबनानं उभं राहिलेलं कुटुंब आहे आणि आजही मला सगळ्या कुटुंबाची साथ आहे. एक क्षण सुद्धा मला माझ्या कुटुंबासाठी द्यावा लागत नाही. फक्त धोरण ठरवताना मी असतो, पण फील्डवर माझं सगळं कुटुंब राबतंय आणि त्यामुळे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आंदोलनाच्या क्षेत्रामध्ये परवरीच्या पाटपाण्याची चळवळ हा आनंदाचा, अभिमानाचा, सर्वोच्च अशा प्रकारचा माझ्या जीवनातला आनंद त्या चळवळीनं मला प्राप्त करून दिला. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या ज्या ज्या चळवळी आहेत त्या प्रत्येक चळवळीमध्ये मी सहभागी आहे, याचा एक आनंद मला आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला बाजारभाव देत असताना उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव द्यावा, त्याला प्रत्येक संकटात, नैसर्गिक संकटात त्याला शासनानं मदत करावी, शासन त्याचा आधार असावा. आज आत्महत्याचं वाढतं प्रमाण आहे, त्याची जी चिंता आहे आज पण ती चिंता जशीच्या तशी आहे. आजही शेतकरी स्वतःचं शरण रचून मरतोय, स्वतःला मारून घेतोय, आत्महत्या करतोय, कारण उत्पादनाचा खर्च इतका वाढला आहे, तुलनेनं बाजारभाव मात्र कोसळत आहेत. उत्पादन खर्च इंडेक्स वरती आणि शेतमालाच्या बाजारभावाचा इंडेक्स खाली खाली येतोय. अशा परिस्थितीत आजही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा मी आहे, याचा आनंद किंवा याचा अभिमान मला आज पण आहे. मनात जरूर खंत आहे, कारण मी त्यातला एक घटक पण आहे. उघड्या डोळ्यांनी मी सगळं बघितलेलं आहे. ज्यांनी हे धरण बांधण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं त्या दोन व्यक्तींची नावं निश्चितपणे घ्यावी लागतील. जे प्रत्यक्ष फील्डवर होते, त्या श्रद्धेय मधुकरराव पिचड साहेब आणि श्रद्धेय आमदार बाळासाहेब थोरात साहेब, हे दोघं निळवंड्याच्या उभारणीचे नायक आहेत, जलनायक आहेत. हा, इतरांची साथ जरूर लागली. राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर वसंतदादा पाटील असोत, शरद पवार साहेब असोत, या सगळ्यांचेच त्याच्या पाठीशी नक्कीच, निश्चितच, अगदी अजितदादांसह यांचं सगळ्यांचंच पाठीमागून पाठबळ मिळत गेलंय. पण हे धरण बांधित असताना या धरणात सामाजिक उद्देश जो जपत आले, हा निळवंडे एक वेगळा पॅटर्न ठरला देशामध्ये सुद्धा. पुनर्वसन करायचं आणि नंतर धरण, अगोदर पुनर्वसन मग धरण, असं निळवंड्याचं जे काही पुनर्वसन झालंय अगोदर झालंय आणि जे पुनर्वसन झालंय, मला वाटतं की देशामध्ये आदर्श पुनर्वसन किंवा विस्थापितांना योग्य न्याय देणारं पुनर्वसन असं जर कुठं झालं असेल तर ते निळवंड्यात झालंय. आणि त्याचं श्रेय मधुकरराव पिचड साहेबांनी, सध्या बाळासाहेब थोरात यांनाच द्यावं लागेल आणि मी ते प्रामाणिकपणे देऊ इच्छितो. ज्यांनी हे उभं केलं, ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं, निळवंड प्रत्यक्षात पाणी अडवले आणि कॅनॉल सुरू झाले, त्यावेळेस पिचड साहेब असो की थोरात साहेब असो, यांना त्याचं श्रेय द्यायला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करायची म्हटली तर ती यांची कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. सत्तेवर त्यावेळेला लोकशाही पद्धतीनं जे होते त्यांनी उद्घाटन केलं, त्याच्याबद्दल आमचं काही मत नाही. तो त्यांचा बाय प्रोटोकॉल, तो अधिकार आहे, तो त्यांनी वापरला, त्याच्याबद्दलच आमचं काही मत नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष पाणी कॅनॉलमधनं वाहिलं तेव्हा हे सगळं उभं करणं, ते सगळं श्रेय मात्र मला जर विचारलं तर ते पिचड साहेबांनी, थोरात साहेबांना देईल आणि ते जे धरणग्रस्त लोक आहेत त्यांना पण जरूर देईल. अकोलेकरांच्यासाठी आमची एक वेगळी भूमिका आहे. आपण विचारताय, एका अर्थानं मला बोलण्याची संधी त्यातून प्राप्त होते. 3500 हेक्टर पर्यंतचं पाणी फक्त निळवंड्याचं अकोले तालुक्याला मिळतंय. जे लाभक्षेत्र निळवंड्याचं आत्ताचं आहे, त्या लाभक्षेत्रात पूर्वीच आम्ही परवारा पाटपाण्याच्या चळवळीतनं आम्ही उपसा जलसिंचन योजनाच्या द्वारे पाणी उचलून ते क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी एक पर्व आमचं त्या कामी आलेलं आहे. आताही तिथे प्रत्यक्षात बारमाही बागायत निळवंड्याच्या पूर्वीपासून आहे. निळवंड्याचा जो काही लाभ आहे तो फ्लो इरिगेशननं जर याच कमांडला द्यायचं म्हटलं तर आम्हाला ते आमच्यासाठी लाभदायी वाटत नाही. भंडारदऱ्याचा जो हक्क आम्ही प्रस्थापित केला त्यानुसार निळवंड्याचं, भंडारदऱ्याचं कॉमन जे काही आमच्या तालुक्यात, अकोले तालुक्यात लाभक्षेत्र येतंय, ते आमची मागणी आहे की ते भंडारदऱ्याचंच लाभक्षेत्र घोषित करावं आणि निळवंड्याचं जे 3500 हेक्टरच्या दरम्यानचं जे काही लाभ आम्हाला व्हायला पाहिजे तो अकोले तालुक्यामध्ये जे ओपन कॅनॉल आहे त्याच्यावरती जे गावं आणि ज्या गावांचा शिवार आज वर लटकलेला आहे की तिथं पाणी जात नाही, त्यांना कॅनॉलमधून पाणी उचलून घेण्याची मान्यता त्यांना द्यावी, तर अकोले तालुक्यामध्ये निळवंडे धरणाचा लाभ
तमाम प्रवरा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला असं होईल आणि तसंच व्हावं हा आमचा आग्रह आहे. त्यासाठी उद्या चळवळ उभी करावी लागली तरी पण करणार जरूर राहिलंय. आज मुळा नदी आहे, हे मुळा डॅमचे कॅचमेंट आहे, पाणलोट क्षेत्र आहे. ह्या पाणलोट क्षेत्रामध्ये आजही जेवढा पाऊस पाणलोटात पडतोय, प्रत्यक्षात मात्र आज मुळेचं पाणी हे मुळा खोऱ्याला मिळालेलं नाही. अगदी धोरणात्मक, अगदी बेसिक पॉइंटवर जाऊन जर बोलायचं झालं तर पाणलोटामध्ये पाण्याचं फेरवाटप करून मुळेच्या दुतर्फा जेवढी शेती आहे त्या शेतीला पाणी मिळण्याचा अधिकार मुळा पाणलोटामध्ये त्या पाण्याचं फेरवाटप करून त्या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, जो आज मिळत नाही. समन्यायीमध्ये सुद्धा तो अधिकार आहे. समन्यायीच्या मार्गाने सुद्धा ते पाणी अकोले तालुक्यातल्या मुळा खोऱ्यातल्या किंवा संगमनेर तालुक्यातल्या सुद्धा आजूबाजूला राहिलेल्या गावांना त्याचा लाभ मिळायला पाहिजे. मुळेचं पाणी अकोले संगमनेर तालुक्याला सुद्धा मिळायला पाहिजे. नंतर आता जे काही मुळा धरणाचा जो काही लाभक्षेत्र आहे त्यांना तर ते मिळेलच, पण जायकवाडीला मिळणार असेल तर ते आम्ही वंचित का राहायचं? जायकवाडीला जर वॉटर अकाउंटद्वारे पाणी दिलं जात असेल तर मग आमच्या पाणलोटात पडणारा एकूण पाऊस वॉटर अकाउंटनुसार आम्हाला पण त्यात पाणी उचलण्याचा, पाणी घेण्याचा रीतसर अधिकार आम्हाला मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की अकोले तालुक्यातला सगळ्यात हक्का वाचून वंचित असलेला प्रश्न तो मुळेच्या पाण्याच्या फेरवाटपाचा आहे आणि त्यासाठी सुद्धा नजीकच्या काळामध्ये सगळा तालुका संघटित होऊन आम्ही त्यासाठी लढा देऊ. अकोले तालुका आजही विकसनशील स्थितीत आहे, डेव्हलपमेंटच्या मार्गाने तो पुढे चाललाय यात शंका नाही. पण अकोले तालुक्याची भौगोलिक रचनाच ही अशी आहे की डोंगराळ तालुका आहे, नदी नाले यांनी वेढलेला तालुका आहे, विशेष करून आदिवासी भाग आहे आणि त्या भागामध्ये आज शेती करून समजा शेतीलाच पाणी द्यायचं असा जरी एक मुद्दा चर्चेला घेतला तर नदीतनं पाणी उचलायचं आणि डोंगराच्या पायथ्याला न्यायचं म्हटलं तर ते इतकं भांडवली आहे आणि शासनबद्ध तटस्थ भूमिका घेऊन फक्त बघायची भूमिका असेल तर त्या तालुक्याचा विकास होणार नाही. त्या तालुक्यात जरी इतका पाऊस पडतो, तो चेरापंचीस समजला जातो, त्या तालुक्यातला शेतकरी इतका पाऊस आपल्या डोक्यावर घेतो, प्रत्येक वर्षी जमीन बांधबंदिस्तीनं परत उभी करतो, इतका पाऊस होतो, जमीन वाहून जाते आणि तो शेतकरी उद्ध्वस्त होतो. आज पण धरणातलं पाणी जसं सरकत सरकत भिंतीला येतं तसा वरचा पाणलोटातला भाग प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही असा राहतो. तर ही जी नैसर्गिक रचना आहे या नैसर्गिक रचनेचा विचार करता पाणलोटासह अकोले तालुक्याला आज जर न्याय द्यायचा असेल तर सरकारी तिजोरीतून, सरकारच्या ट्रेझरीतनं या भागासाठी विशेष अशा प्रकारचे प्रयत्न करून हा भाग डेव्हलप करायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न व्हावेत. मला असं वाटतं की तरच या भागातल्या तमाम नागरिकांना न्याय मिळेल.